हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या जीवनामधल्या सगळ्या चांगल्या इच्छा या दिवाळीला जरूर पूर्ण करू देत. तुमच्या मनामधली जी गोष्ट आहे खूप दिवसांची, ती अगदी नकळतपणे पूर्ण होऊ दे आणि ही दिवाळी आनंदित, एकदम उल्हासित आणि हर्ष अशी देणारी तुमची सगळ्यांची असावी. यासाठीच आपल्याला तुम्ही पाहिलं का की यावेळेस कसा संयोग आलेला आहे तो? तर यावेळेस दिवाळीच्या अगोदर गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. हा अतिशय विलक्षण असा संयोग तयार झालेला आहे. एक संकेत आहे आपल्या सगळ्यांसाठी की लक्ष्मी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे. लक्ष्मीची कृपा ही भरभरून आपल्याला प्राप्त होणार आहे. अशामध्येच अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेक गोष्टी घेऊशा वाटतात. दिवाळीला हे घ्या, ते घ्या. अनेक जण सांगतात. प्रत्येकाचं ऐकून आपल्याला देखील वाटतं. पण आपली आर्थिक परिस्थिती त्यानुसार जर नसेल, तर काय करू शकतो आपण या दिवशी? आणि ज्यांची थोडीफार आर्थिक परिस्थिती आहे, ते काय करू शकतात? या सगळ्या गोष्टींबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. आणि महत्त्वाचा असा रामबाण उपाय मी तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचा आहे, तो सांगणार आहे. त्यामुळे व्यवस्थित नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐका, तरच तुम्हाला या गोष्टीचा लाभ घेता येईल. कारण काही गोष्टी आहेत, काही अंशी ज्या गोष्टी पूर्ण पैशानेच आपण घेऊ नाही शकत, तर आपला आत्मा, मन, अंतःकरण जर शुद्ध असेल, तर ती भावना त्याच पैशासारखीच, त्याच वस्तूसारखी काम करते. चला तर मग बघूया आजचा आपला विषय जो गुरुपुष्यामृताचा असणार आहे. पण सर्वप्रथम आपण बघूया की 24 तारखेला गुरुपुष्यामृताचा योग नेमका चालू होतोय कधी? तर हा योग जो आहे सकाळी बरोबर 24 तारखेला 6:16 चालू होणारा हा असा अद्भुत विलक्षण गुरुपुष्यामृत योग खूप दिवसांनी किंवा खूप वर्षांनी हा संयोग जुळून आलेला आहे की दिवाळीच्या अगोदरच गुरुपुष्यामृत देखील आहे. तर सकाळी 6 वाजता हा साधारणतः चालू होईल, 6:15ला, व दुसऱ्या दिवशी सकाळी 7:40 संपणार आहे. अखंड पूर्ण दिवस आपल्याला गुरुपुष्यामृत योग भेटलेला आहे. त्यामुळे या दिवसभरामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण तत्पूर्वी जर चॅनलवर प्रथमच आला असताल, आपला व्हिडिओ प्रथमच तुम्ही पाहताय, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या या गोष्टी ज्या आहेत दिवाळीमध्ये, त्या सगळ्या गोष्टींबद्दल मी इथं चर्चा करणार आहे. आणि आणखीन असे आपले मित्रमैत्रिणी आहेत जे आपला व्हिडिओ ऐकतात, तर त्यांनी सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण माझं देखील असं एक स्वप्न आहे की दिवाळीमध्ये साधारणतः माझे 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ देत. आणि ती इच्छा पूर्ण करायची तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. तर मला जरूर सपोर्ट करा. आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला कुठे वाटला की आहे, थोडी तरी माहिती तुम्हाला आवडली असेल, तुम्हाला माहितीपूर्वक वाटली असेल, तर लाईक करायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योग म्हटलं की आपण या योगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी खरेदी करतो. याशिवाय नवीन कोणतीही गोष्ट असू देत, आपला व्यवसाय, आपलं घर वगैरे याची सुरुवात करतो. तर याच ठिकाणी आपण एक गोष्ट आणखी करायची आहे, कारण दिवाळी आलेली आहे म्हणून. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही कुबेराचं जे आहे, कुबेर प्लांट मिळतं, ते आणायचं आहे. तुळस एक खरेदी करायची आहे, कारण ही तुळस आपल्याला जपून, वाढवून, ती तुळशीच्या लग्नाच्या दिवशी या तुळशीचं आपल्याला लग्न वगैरे लावण्यासाठी जी तुळस आपण जुन्या तुळशीचं लग्न लावणार आहोत, तर ही तुळस आपल्याला पुढे आपल्या घरामध्ये कंटिन्यू ठेवण्यासाठी नवीन तुळस खरेदी करायची आहे, म्हणजे साक्षात लक्ष्मी. यानंतर कुबेर प्लांट, मनी प्लांट घ्यायचा आहे. मनी प्लांटनंतर तुम्ही लाजाळूचं झाड जरूर खरेदी करा हां. लाजाळूच्या झाडाचा खरंच खूप चांगला अनुभव येतो. शमीचं झाड तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे दसऱ्याच्या दिवशी. पण कुणी व्हिडिओच ऐकला नसेल, तर ते देखील लक्षात घ्या. आत्ता तुम्ही शमीचं देखील झाड आणायचं आहे. छोटी-छोटी रोपटं घ्यायची आहेत. तुम्ही अगदी ₹50 पासून देखील ही रोपटं मिळतात. कुठे-कुठे तर नर्सरीमध्ये मोठ्या ₹30-30 देखील मिळतात. तर गुरुपुष्यामृत योगाला तुम्ही हे का खरेदी करायचं आहे? हिरवा कलर हा बुधग्रह रिप्रेझेंट करतो. प्लस प्रत्येक जी गोष्ट आहे, त्या प्रत्येक देवतेशी देखील निगडीत आहे, प्रत्येक ग्रहाशी देखील. म्हणून बुधग्रह जर स्ट्रॉंग असेल, तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये, अभ्यासामध्ये बुध ग्रह स्ट्रॉंग असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
त्यामुळेच तुम्ही या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरेदी करायच्या आहेत. आज दिवसभरामध्ये पूर्ण दिवस आहे, त्यामुळे तुम्ही तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. गाईच्या तुपाचा किंवा नॉर्मल तेलाचा. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायला विसरू नका. पिंपळाच्या झाडाजवळ देखील लावायचा आहे. आसपास जर केळीच्या बागा वगैरे असतील, केळीचं झाड असेल, तर तिथे देखील तुम्ही दिवा एक प्रज्वलित करायचा आहे आणि हळद मिश्रित पाणी त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आमंत्रण द्यायचं आहे, की "हे नारायणा, हे विष्णुदेवा." पाया पडून तिथे नतमस्तक होऊन तुम्ही म्हणायचं आहे, की "मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो आहे, कारण लक्ष्मी मातेसोबत तुम्ही या लक्ष्मीपूजनाला माझ्यासोबत अखंडितपणे घरी या. मी अगोदरच तुम्हाला आमंत्रण देत आहे." तर हे आमंत्रण देणं अतिशय गरजेचं आहे. जरी वाटताना ही साधीशी गोष्ट जर वाटत असेल, पण ही गोष्ट खरंच खूप चमत्कार दाखवते. अगदी कळकळून म्हणायचं आहे आणि तिथं जो पाणी आपण दिलं होतं त्या झाडाच्या मुळाशी, तिथला जो मातीचा टिक्का आहे तो आपल्या कपाळी लावायचा आहे आणि मी तुम्हाला आमंत्रण दिल्याप्रमाणे तुम्ही माझ्या घरी अखंडितपणे वास्तव्य करण्यासाठी या, असं म्हणून तिथून निघून यायचं आहे. याशिवाय व्यापारी लोकांसाठी आजच्या दिवशी नोंदवही वगैरे खरेदी करायची असेल तर खरेदी करायचं आहे. श्रीयंत्र खरेदी करण्यासाठी ऑर्डर द्यायची बनवायसाठी कुबेर यंत्र, कनकधारा यंत्र, हे खरंच यंत्र खूप महत्त्वाचे असतात. ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट किंवा आपला एखादा मोबाईल नंबर वगैरे घेतो आणि त्या मोबाईल नंबरवरती जेव्हा आपण कॉल लावतो त्या विशिष्ट व्यक्तीलाच आपण कॉल लावतो आणि त्या व्यक्तीशीच बोलतो. त्याप्रमाणेच हे यंत्र जे असतात ते मंत्र आपण जे म्हणतो ना, तर ते मंत्र तेव्हाच सिद्ध होतात जेव्हा आपल्याजवळ यंत्र असतात त्या विशिष्ट देवतांचे. म्हणून खास करून प्रयत्न करा तुम्ही अगदी छोटंसं का होईना तुम्ही श्रीयंत्र, कुबेर यंत्र हे खरेदी करण्याचं. कनकधारा यंत्र देखील खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. म्हणजे आजच्या दिवशी जरी तुम्ही ऑर्डर दिली किंवा एखादी गोष्ट खरेदी केली, तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ही गोष्ट घरी देखील आणू शकता. याशिवाय दिवसभरामध्ये या गुरुपुष्यामृत योगावरती 3 धातूंची मिश्रित अंगठी आजच्या दिवशी खरेदी करायची आहे. तुम्ही अगोदर बनवायला द्या. मी आता हा व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे या व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही ऐकताल तेव्हाच तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला किंवा ओळखीचे सोनार असतील त्यांना तुमच्या आर्थिक कुवतीनुसार सोनं कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात तुम्ही त्या अंगठीमध्ये घालू शकता. 3 धातूंची मिश्रित अंगठी म्हणजेच सोनं, चांदी आणि तांबे. तांब्याच्या एक लाईन असते, सोन्याची एक लाईन आणि चांदीची. अशी ती पिळ्याची अंगठी ती घालायची आहे आपल्याला तर्जनीमध्ये. अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये ही अंगठी पाहिजेच पाहिजे. सर्व गोष्टीमध्ये यश देण्यासाठी आणि काय असतील आपल्या ज्या गोष्टी ज्या मार्गीच लागत नाही आहेत, तर त्यासाठी ही अंगठी सिद्ध करणे आजच्या दिवशी खूप गरजेचे आहे गुरुपुष्यामृताच्या दिवशी. म्हणून ही अंगठी तुम्ही आणायची आहे. आणल्यानंतर ती दुधामध्ये ठेवायची आहे आणि दुधामध्ये ठेवल्यानंतर ती पाण्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर या अंगठी ज्या आहेत आपण बनवलेल्या 2 किंवा 3 आपल्या घरातल्या सदस्यांनुसार, तर ती लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि तुम्ही जो मंत्र आहे श्रीं, श्रीं, श्रीं हा मंत्र म्हणायचा आहे. विष्णुदेवांचा मंत्र म्हणायचा आहे. ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आणि मग ती अंगठी तुम्ही रात्री जी पूर्ण सिद्ध झालेली अंगठी आहे दिवसभर आणि रात्रभर सकाळी जेव्हा 7:40 संपणार आहे हा मुहूर्त, त्याच्या अगोदर अंघोळ वगैरे करून तुम्ही ही धारण करायची आहे अंगठी. अगदी विधिवत मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर जरूर तुम्ही हा उपाय करा आणि काय तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो ते स्वतः अनुभव घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.